कोलकातामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्याख्यानमाला पार पडली। 100 वर्षांच्या शताब्दीनिमित्त 100 वर्ष संघ की यात्रा नए क्षितिज या विषयावर डॉक्टर मोहन भागवत यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती। त्यात त्यांनी संघाला भाजपच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा दिलाय। अलीकडे जर्मनीमध्ये बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आरएसएसवर टीकास्त्र सोडलं होतं। त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या। त्यातील एक व्याख्यानमाला रविवारी कोलकातामध्ये पार पडली। त्यात सरसंघचालक मोहन भागवतांनी आरएसएस बाबतीत एक मोठं विधान केलं। आरएसएसला भाजपच्या दृष्टिकोनातून पाहणं चुकीचं ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। संघ के जैसा दूसरा संगठन नहीं और इसलिए संघ को जानना है तो तुलना करते हैं तो गलतफहमी होती है। हम लोग संचालन करते हैं गणवेश में, उसको देखकर अगर आप सोचने लगे कि एक पैरामिलिट्री ऑर्गेनाइजेशन है तो वो गलत हो जाएगा। इतनी सारी सेवा करते हैं स्वयंसेवक, 1,30,000 से ऊपर छोटे बड़े सेवा प्रकल्प संघ के स्वयंसेवक विभिन्न संगठनों के माध्यम से देश भर में बिना सरकार का पैसा लिए चलाते हैं। अब कोई भी कह सकता है कि संघ एक सर्विस ऑर्गेनाइजेशन है, तो गलती होगी। संघ के स्वयंसेवक आज विभिन्न संगठनों में काम कर रहे हैं, तो कुछ लोग पॉलिटिक्स में भी है और सत्ता में भी है। इसलिए बहुत लोगों की ये प्रवृत्ति रहती है कि संघ को बीजेपी के द्वारा समझना, तो बहुत बड़ी गलती होगी। अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी हे जर्मनी दौऱ्यावर गेले। तिथं त्यांनी बर्लिनमध्ये बोलताना आरएसएसवर टीका केली होती। त्यानंतर मोहन भागवतांचं हे वक्तव्य आलंय। राहुल गांधी ओव्हरसीज इंडियन काँग्रेसच्या कनेक्टिंग कल्चर्स या कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित करत होते। त्यावेळी आरएसएस प्रमुख उघडपणे म्हणतात की सत्याला काही महत्त्व नाही, शक्ती महत्त्वाची आहे। हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे। आपली संपूर्ण संस्कृती सत्यावर आधारित आहे। तुम्ही कोणताही धर्म पाहिलात तरी ते मूलतः हेच सांगतात की सत्याचं पालन करा। काँग्रेस, महात्मा गांधी आणि तुम्ही सर्व आम्ही भारताच्या सत्याचं रक्षण करतो। आरएसएस तसं करत नाही अशी टीका केली। त्यावर मोहन भागवतांनी त्यांना अप्रत्यक्षपणे आरएसएस आणि भाजपचा संबंध जोडणं चुकीचं आहे असा इशारा दिला। तसंच यावेळी बोलताना आरएसएस बाबत अनेक वेळी चुकीच्या पद्धतीने तुलना केली जाते असंही सांगितलं। संघाची तुलना करण्यासाठी जगात दुसरी कोणती संस्था वा संघटना नाही असा दावा त्यांनी केला। आरएसएस कहने से सारी दुनिया में लोग जानते हैं, लेकिन संघ क्या है, क्यों है और क्या कर रहा है, इसकी जानकारी नहीं है। नाम को जानते हैं, काम को नहीं जानते। संघ के हितैषियों में भी ठीक ठीक जानकारी नहीं है। अब ऐसी जानकारी होने की आवश्यकता तो रहती ही है। ऊपर से संघ का काम देश में एक अनोखा काम है। कोलकातामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमाला रविवारी आयोजित करण्यात आली। ही व्याख्यानमाला देशभरात आयोजित केलेल्या मालिकेपैकी एक असून यात संघ आणि समाजाच्या भविष्यातील दृष्टिकोन, राष्ट्रीय विकास आणि सांस्कृतिक विषयांवर चर्चा केली जाते। यात शिक्षक, शिक्षणतज्ञ आणि विचारवंत अशा 1200 प्रमुख व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलंय। यावेळी संघाची स्थापना का झाली हेही त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। संघ का प्रारंभ क्यों हुआ, किस लिए हुआ, तो एक वाक्य में उसका उत्तर हम दे सकते हैं। संघ की प्रार्थना के अंत में रोज हम कहते हैं, भारत माता की जय। विश्व में भारतवर्ष की जय जयकार हो, भारतवर्ष विश्व गुरु बने, तो भारतवर्ष के समाज में वो शक्ति पैदा हो और उसके कर्तृत्व से भारत ऐसा बने और विश्व गुरु बने, तो बनने वाला भारत ही रहे। क्योंकि भारत केवल भूगोल नहीं है,
भारत एक स्वभाव का नाम है, भारत एक परंपरा का नाम है। भारतीय जनता पक्ष म्हणजे जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांचा पक्ष, तर जनसंघ म्हणजे आरएसएसची राजकीय शाखा असंही मानलं जात होतं. 5 मे 1951 रोजी जनसंघाची स्थापना करण्याचा निर्णय झाला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि गोळवलकर गुरुजींच्या चर्चेतून सहमतीनं याची स्थापना करण्यात आली. 1951 ते 1971 या काळात जनसंघानं 5 लोकसभा निवडणुका लढल्या. त्यात 3 ते 22 असा जागांचा चढता उतरता आलेख राहिला. 1975 मध्ये आणीबाणीमुळे निवडणुका झाल्या नाहीत. 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तर आणीबाणी विरोधात लढणारे 4 पक्ष जनता पार्टी नावाच्या एका छताखाली एकत्र आले. या जनसंघाला 93 जागांवर विजय मिळाला. जनसंघाला जनतेत स्वीकारार्हता कमी असल्यानं पंतप्रधान पद मिळालं नाही. जनसंघातील काही नेते आरएसएसचेही सदस्य असल्यावरून वाद निर्माण झाला. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून जनता पक्षात मतभेद निर्माण झाले. 4 एप्रिल 1980 रोजी झालेल्या जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बराच खल झाला. अखेर जनता पार्टीचे 3 तुकडे पडले. जनता दल सेक्युलर, जनता दल आणि भारतीय जनता पार्टी अर्थात भाजप. 6 एप्रिल 1980 रोजी लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पार्टी या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. आजही अनेक भाजप नेते हे आरएसएसचे सदस्य आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय कारकीर्द संघातूनच झाली. तर अनेक नेते संघाच्या मुशीत तयार होऊन बाहेर पडले. तर निवडणुकांवेळी आरएसएसची अनेकदा भाजपला मदत होते. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजप आणि आरएसएस मध्ये काही प्रमाणात नाराजी निर्माण झाली. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला. त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये आरएसएसचे कार्यकर्ते भाजपसाठी सक्रिय झाले आणि राज्यात भाजप आणि महायुतीला त्याचा चांगलाच फायदा झाला. तर काँग्रेसकडून याच नात्यावर कायम बोट ठेवलं जातं. ते पुन्हा एकदा राहुल गांधींच्या जर्मनीमधल्या वक्तव्यातून दिसून आलं. त्यालाच सरसंघचालकांनी कोणाचंही नाव न घेता प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.